लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आधीच्या भागामध्ये अनिल घनवट आपल्या सोबत चर्चेत होते। अनिल घनवट यांनी भूमिका मांडली की त्यांचे व्यक्तिगत भूमिकेतले मुद्दे बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालय सांगेल त्या कार्यकक्षेत ते काम करणार आहेत। आता माझा प्रश्न आपल्या सोबत पॅनलवर असलेल्या अजित नवले यांना आहे। अजितराव, अनिल घनवट यांना तुम्ही चांगलं ओळखता। आता ते जर म्हणत असतील की त्यांचे व्यक्तिगत भूमिका आणि मुद्दे बाजूला ठेवून ते न्यायालयाने आखून दिलेल्या कार्यकक्षेत काम करायला तयार आहेत, तरीही तुम्हाला त्यांच्यावर आक्षेप असणार आहे का? मला अनिल घनवटांच्या प्रामाणिक मांडणीचं स्वागत करायचं आहे, कारण त्यांनी हे मान्य केलं की त्यांचे स्वतःचे काही मतं आहेत आणि ती मतं कोणती आहेत। पण अजितराव, हे अशी प्रत्येकाला असतात लोकशाहीमध्ये। मी येतो आपल्यापर्यंत, मी आपल्या मुद्द्यापर्यंत येतो। त्यांनी हे मान्य केलं की त्यांची मतं आहेत आणि ते एका संघटनेचे प्रमुख आहेत, लढणारे नेते आहेत आणि ते आतापर्यंत त्यांचं संबंध आयुष्य हे शेती बाजार हा प्रायव्हेट आणि कॉर्पोरेट साठी खुला करावा याच्यासाठी प्राणपणानं लढलेले आहेत। आता अशी व्यक्ती त्यांच्या जोडीला परत असणारे आमचे अशोक गुलाटी असतील, पी.के. जोशी असतील, हे आणि भूपेंद्र सिंग मान असतील, यांना सुद्धा हे कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट अशा प्रकारचं मार्केट हवं आहे। शेतीच्या शेतकऱ्यांच्या बाबत हमी भावाची मागणी ही जणू काही शेतकऱ्यांना भीक दिल्यासारखी आहे। तुम्ही कोण भाव ठरवणार ही भूमिका घेऊन घनवट आहे। त्यामुळे अजितराव, जर समजा अनिल घनवट म्हणत असतील की ते त्यांची वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवायला तयार आहेत, तरीही तुम्हाला ती भूमिका मान्य होत नाही? मी तुम्हाला तेच सांगतो की अशी व्यक्तिगत भूमिका बाजूला ठेवता येत नसते। तुमच्या नेणिवेच्या आणि जाणीवेच्या पातळीवर ती भूमिका जिवंत असते आणि ती रिफ्लेक्ट होत असते। तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक असता, त्यामुळे अशा प्रकारे कोणालाही निष्पक्षपणाने भूमिका बजावता येत नसते। मुळात कन्सेप्ट म्हणूनच ती समिती मग माझा प्रश्न आहे अजितराव, मला या प्रश्नाचं उत्तर द्या। जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर असलेली भूमिका माणसाला चिकटते, ती तुमच्या निर्णय प्रक्रियेत झळकते। इतकं ठाम जर तुमचं मत असेल तर जगातला कोणीही माणूस उद्या कुठेही नेऊन बसवा, तुमच्या लेखी तो निष्पक्ष कधीच राहणार नाही। तो नसतोच निपक्ष। प्रश्न निपक्ष असण्याचा नाही, या समितीच्या स्थापनेमध्येच जे काळबेर आहे ते सरकार पुरस्कृत आहे आणि सरकारला या आंदोलनाची हवा काढून घ्यायची आहे। मगाशी सरोजताई बोलत होत्या, मला सरोजताईंचं फार आश्चर्य वाटतंय आजकाल। शरद जोशींच्या सगळ्या आंदोलनाचा जरा एका आंदोलनाचा त्यांनी दाखला द्यावा की त्यांनी अशा प्रकारची समिती मान्य केलेली। एक मिनिट, शरद जोशींच्या आंदोलनाच्या संदर्भातली चर्चा आपण करू। पटकन एक अनिल बोंडेंना माझा पुढचा प्रश्न असणार आहे। आणि आमचं आंदोलन मोठं झालं की आम्ही मात्र समित्या मान्य करायचे। सरोजताई, हे तुमचं कसल्या बोलू, याच्यावरही बोलू। अजितराव त्याची संधी देतो। एक मिनिट, अनिल बोंडेंना माझा प्रश्न आहे। बोंडे साहेब, आपल्याला लक्षात आलं असेल चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये अजितराव म्हणत होते निष्पक्ष ही समिती नाही। आता मी त्यांना माणसाच्या जाणीव आणि नेणिवेच्या बरोबर त्याच्या चिकटलेल्या भूमिकांचे दाखले जे त्यांच्याच वक्तव्यातले ते दिले। ते म्हणाले असं निष्पक्षपण असणंच मान्य नाही। नक्की काय म्हणायचं असेल त्यांना? नाही, त्यांना मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांना केंद्र सरकार मान्य नाही, त्यांना समिती मान्य नाही, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही काळबेरा आहे असं ते म्हणू शकतात। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवरही विश्वास त्यांना नाही। आता त्यांनी नावं सुचवावे की निष्पक्ष कोण आहे, म्हणजे नाही, पण बोंडे साहेब त्यांना आता कोणीच निष्पक्ष वाटेना झालेलं आहे। मग आता कारण की त्यांना असं वाटतं की तेच फक्त शेतकऱ्याचे तारणार आहेत, त्यांचे जे विचार आहे ते विचार फक्त शेतकऱ्याला वाचवू शकतात, दुसरा कोणता विचारच जगामध्ये असू शकत नाही। इथे एक छोटी आठवण आपण करून द्यावी, मला वाटतं अनिल बोंडेजी एक छोटीशी आठवण आपण अजितरावांना आता करून द्यावी। अजितराव, आपल्याला आठवत असेल अखिल भारतीय किसान संघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित असलेला शेतकऱ्यांचा समूह सुद्धा कायद्यातल्या काही आक्षेपार्ह बाबींना विरोधच करतोय। अजितराव, खरं त्याचं स्वागत करायला पाहिजे। अगदी बोला अजितराव। पहिल्यांदा अनिल बोंडेंच्या बद्दलचं एक छोटंसं स्पष्टीकरण, हे काही केवळ अजित नवले किंवा लाल बावट्यावाले विरोध करत नाहीयेत। भारतातल्या 500 संघटनांचं हे मत आहे जे मी आज आपल्या पुढे मांडतोय। त्याच्यामध्ये अनेक संघटना या सरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे आहेत किंवा काँग्रेसी संघटना आहे, सगळ्या कम्युनिस्ट ओरिएंटेड किंवा काँग्रेसी संघटना आहे किंवा राजू शेट्टी सारख्या आमदारकी मिळवणाऱ्या संघटना आहे।
अहो साहेब, हे मध्ये बोलण्याची स्वार्थाने सवय सोडा. बरबटलेल्या संघटना आहे, कम्युनिस्ट ओरिएंटेड अनिल बोंडे आहे, साहेब, अनिल किंवा बोंडे काही साहेब. काँग्रेसी आहे, किंवा काही पद मिळवण्याच्या संघटना आहे. ठीक आहे अनिल बोंडेजी, बोंडे एकदा साहेब, उत्तर पूर्ण हे होऊ द्यात मध्ये बोलण्याची अजितरावांचं. सवय सोडा तुम्ही. अजितराव याच्यामुळे आपल्या तुमची आपल्या आपल्या हतबलता व्यक्त उत्तराला होते. सुरुवात करा कृपया. काही चिंता नाही तुम्ही हतबलता करायची, व्यक्त होते याच्यातून. काही चिंता करायची मला नाही. बोलू मी द्या. हतबल होत नाही, तुम्ही चिंता करू नका. 500 संघटना आहेत, त्याच्यामध्ये अनेक संघटना या तर भाजप बरोबर सरकारमध्ये राहिलेल्या संघटना सुद्धा आहेत. त्यामुळे हे काय अजित नवलेचं किंवा किसान सभेचं एकट्याचं मत नाही. हे जे परसेप्शन मी आपल्या पुढे मांडलं की बिईंग अ कन्सेप्ट, की कमिटी करण्याचा मुद्दा हाच मुळात आंदोलनाची हवा काढून टाकण्याच्या साठी कारणीभूत ठरेल असं आमचं मत आहे. ठीक आणि आहे. म्हणून बिईंग अ कन्सेप्ट आम्हाला ते मान्य नाही. आता आपला जो मुद्दा होता की या सगळ्या याच्यामध्ये आमचंच खरं आहे का, मी ते कधीच म्हटलेलो नाही. माझ्या आतापर्यंतचे सगळे पॅनल डिस्कशन्स आणि हे वाचून पहा. मी अत्यंत खुल्या विचाराचा माणूस आहे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणारा माणूस आहे, हे तुम्हालाही माहिती आहे प्रसादजी. खुल्या आणि विचारांचा त्यामुळे, माणूस आहे, फक्त कॉर्पोरेटायझेशनच्या विरोधातला माणूस आहे, असा अर्थ घ्यायला पाहिजे आपला. जे कॉर्पोरेट सेक्शन्स जर शेतकऱ्यांची लुटमार करणार असेल तर अत्यंत प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांची बाजू आम्ही घेणार. मी आपल्याला फक्त एकच उदाहरण या संदर्भामध्ये देतो. नानांना मला प्रश्न विचारायचा आहे. नानासाहेब आपल्या सोबत आहेत. नाना आकरे, मला आता आपल्या या मुद्द्यावर आपल्याला घेऊन यायचं आहे की या स्थितीत जी परिस्थिती अडचणीत आलेली दिसते आहे त्यातून वाट निघणार आहे का, त्यानंतर चिन्मय भोसलेंना याचे कायदेशीर परिणाम काय यावर बोलतं करूया. फक्त एका वाक्यात मला सांगायचं आहे की भारतीय किसान संघ देशातल्या 33 लाख मेंबरची, देशातल्या 550 जिल्ह्यात काम असणारी आणि 80,000 गावांमध्ये आपली ग्रामसमिती असणारी संघटना आहे. या ज्या 500 संघटना गोळ्या झाल्या त्यांचा सदस्य संख्या किती, त्यांची देशातल्या किती जिल्ह्यांमध्ये काम आहे याचंही त्यांनी अवलोकन करावं. हा पहिला मुद्दा संपला माझा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण जे विचारलं की याच्यात परिणाम काय होणार, काय जे बोलायलाच तयार नाही. सरकारवर तर अविश्वास त्यांनी आधीच व्यक्त केला. एखाद्या वेळी मान्य करू आपण की त्यांच्या मनाप्रमाणे सरकार वागलं नाही, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे आले. तोडगा काढला नाही, फक्त समिती करू ही घोषणा केली आणि त्याच्यासाठी हे लोक तयार नाहीत. याचा अर्थ यांनी ठरवून टाकलाय की आपल्याला तोडगा काढायचाच नाही आहे. शेतकऱ्यांची ऐशी तैशी काही हो शेतकऱ्यांचं, अशी मला शंका येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूरगामी भल्यासाठी यांनी त्याच्यावरती पुन्हा गंभीरपणे विचार केला पाहिजे. त्या समितीसमोर गेलं पाहिजे. आपले काही प्राथमिक मुद्दे मान्य केले आहे आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी, त्याला जोडून अजून मुद्दे जोडले पाहिजे आणि याच्यात तोडगा काढून त्या समितीसमोर दिला पाहिजे. समिती समोर गेलं पाहिजे असं नाना आकरेंचं एक सुचवणं आहे, ज्याला अजितराव नवले वारंवारच नाकारतायत आणि केवळ ते नाकारतायत असं म्हणण्यापेक्षा त्यांचा जो किसान संघ आत्ताच्या घडीला आंदोलन करतो आहे, महासंघ काम करतो आहे, त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतलेली आहे. आता कायदेशीर बाबींवर आपण येतोय. चिन्मय भोसले आपल्या सोबत आहेत, ऍडव्होकेट आहेत, त्याचबरोबर कायद्यात पदवी प्राप्त असलेले डॉक्टरही आहेत. मला चिन्मय भोसले सांगा, समिती समोर जा, आपली भूमिका मांडा, असं जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगतं त्यावेळेस जर समोरचा असं म्हणत असेल समिती समोर जाणार नाही, तर तो न्यायालयाचा अवमान ठरतो का आणि त्याचे परिणाम काय असतात? समिती पहिला मुद्दा तुमचा म्हणजे की जर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर ऑर्डर पास केली असेल आणि समिती नेमली असेल तर त्या समिती समोर पार्टिसिपेट करायचं की नाही हा यांचा चॉईस राहील, परंतु तो त्यांनाच न्याय देणारा नसेल. कारण त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी म्हणूनच समिती नेमलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि जोपर्यंत ते तिथे त्यांचं म्हणणं मांडत नाहीत, त्यांचं म्हणणं काय आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे त्यांना जो न्याय हवा आहे तो त्यातनं त्यांना मिळणार नाही. दुसरा भाग झाला ह्याचा अवमान ठरेल का नाही, तर प्रत्येकाला समिती समोर जायचं आणि कितपत त्यांचं म्हणणं मांडायचं की नाही हा अधिकार नक्कीच राहील. परंतु हा जो एक गैरसमज आहे की आम्ही समिती समोर जाणार नाही आणि समिती समोर न जाता जर सरकार समोर आम्ही जर बसलो बोलण्यासाठी आणि त्यातनं जो कायदा बनेल तो असा असेल की तो कुणालाही मान्यच करावा लागेल, तर तसं नसतं होत. माननीय सर्वोच्च न्यायालयाला ते देखील अधिकार आहेत की अगदी आपले नरेंद्र मोदीजी जरी आले आणि त्यांनी कुठला कायदा जरी बनवला तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार आहेत की तो कायदा देखील ते हाणून पाडतील. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाची जी परीक्षा आहे ती पास होत नाही तोपर्यंत कुठलाही कायदा हा भारतात तसाही अंमलात आणता येणार नाही.
हा एक त्यामुळे भाग यात झाला. जर हा त्यांची- एक भाग झाला. या निमित्तानं मग पटकन नाना आखरेंना माझा पुढचा प्रश्न असेल. नाना आखरे, आपल्याला असं वाटतं का की जी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या कडून स्थापित झालेली आहे तिच्या समोर भारतीय किसान संघाने जाऊन आपले आक्षेप नोंदवावेत? आम्ही जरूर त्या समितीच्या समोर जाऊ. आमचे आक्षेप नाही आहे, कायद्याला मान्यता आहे, कायदा किसानाच्या फायद्याचा आहे. काही दुरुस्त्या आहेत त्या सर्वांना याच्या आधीच माहिती आहे आणि त्या दुरुस्त्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्री गेल्या 9 बैठकांमध्ये सकारात्मक झालेले आहेत. ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. त्यामुळे या सगळ्या समिती समोर जाण्याला आम्हाला काही हरकत नाही आहे, कारण समितीने आमंत्रितच केलं आहे की कोणाला काही म्हणायचं असेल समोर या, आम्ही नक्की जाऊ आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून जाऊ. यातून शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तोडगा निघेल, शेतकऱ्यांचं काही भलं होईल. केवळ विरोधासाठी विरोध करणे ही भूमिका किसान संघाची कधीच राहिली नाही, ठीक आहे. यापुढे राहणार सरोजताई, नाही आणि आंदोलन जी. सुद्धा हिंसक होणार नाही, चांगल्या पद्धतीने आंदोलन होईल ही आमची भूमिका आहे. ठीक आहे सरोजताई, आता किसान संघ म्हणतोय की ते समिती समोर जायला तयार आहेत. वकील साहेब आपल्या समोर ते असं म्हणतात की ज्यांच्या हट्टासाठी सगळं प्रकरण घडलं आणि त्यांनाच आता समिती समोर जायचं नसेल तर निर्णय आपल्या पद्धतीने लागू शकतो. सरोजताई, या सगळ्यात तुम्हाला काय भविष्य दिसतंय? त्रष्टेपणाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. अशी आंदोलनं किती काळ टिकतात, अन्यथा त्याचं पुढचं वळण काय असतं? या सगळ्यात मला तर शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता वाटते. इतके दिवस ओढून दिलेलं आंदोलन आणि इतक्या थंडीत बेजबाबदारपणे, मी तर म्हणेन बेजबाबदारपणे, वृद्ध शेतकऱ्यांना, महिलांना, छोट्या छोट्या मुलांना आणून थंडीत मारण्याचा घाट कधीही कुठल्याही आंदोलनात घडलेला नाही, जो या लोकांनी घडवून आणलेला आहे. तर शेतकरी सुद्धा कालांतराने या आंदोलनाच्या विरोधात जातील आणि इतके 40-50 दिवस चालवलेलं यांचं हे आंदोलन ज्या पद्धतीने उठलं त्याच पद्धतीने ते नष्ट होईल आणि पुन्हा शेती प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे अजितराव, ही भीती आपल्याला सार्थ वाटते आणि का? मला अजितरावांना सांगायचं आहे बर, की आपण जे आम्हाला म्हणता की तुम्ही समिती मान्य केली का, अनेकदा आम्ही समित्या मान्य केल्या, 2 पावलं आम्ही मागे आलो आणि जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही 2 पावलं पुढे सुद्धा गेलो. जर असं गेलो नसतो तर आम्हाला सुद्धा आमच्याही शेतकऱ्यांना, म्हणजे कारण नसताना तर अनेकदा शेतकऱ्यांना मरावं लागलं, गोळीबार झाला. हे सरकार होतं, कोणतंही सरकार असेल, कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना सोडलं असं मी मान्य करत नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन उभे राहिले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात गोळीबार झाला आणि शेतकऱ्यांवर अन्याय झाला, हे मला मान्य आहे. पण योग्य मागणी घेऊन जर तुम्ही शेतकऱ्यांची तिथं गेलात तर शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पाडू शकाल. कारण 7-8 चर्चेत जेही काही घडलं त्या सर्व चर्चेत तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की कायदे रस्त्यावर बनत नाही आणि रस्त्यावर कायदे मोडले जात नाही. सरकार सरोजताई, एक मिनिट. सरोजताई, आता मी मध्ये आपल्याला थांबवतो. अजितरावांना पटकन बोलतं करूयात. अजितराव, मगाशी तुम्ही जो आक्षेप घेतला होता शरद जोशींच्या आंदोलनावरचा, त्याचं उत्तर सरोजताईंनी दिलं. त्या म्हणाल्या त्यांनी प्रसंगी 2 पावलं मागे येण्याची भूमिका घेतली होती. आत्ताच्या घडीला अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या नाहीत तर या आंदोलनाची काय अवस्था होईल त्याची भीती सुद्धा सरोजताईंच्या वक्तव्यात आली. आता तरी तुम्ही काही भूमिका बदलणार आहात का? समिती समोर जायचं नाही, रस्त्यावर बसून राहायचं, या भूमिकेवर कायम राहणार आहात? प्रसादजी, सरोजताईंनी मला केवळ एक उदाहरण द्यावं ज्याच्यामध्ये शरद जोशी साहेब एखाद्या समिती समोर आंदोलनाच्या मागण्या मांडायला गेलेले आहेत. मी त्यांच्याबद्दल अत्यंत आदराने सांगतो. लगेच उत्तर घेऊयात. अधिक काही बोलण्याऐवजी आपण लगेच उत्तर घेऊयात. सरोजताई, या प्रश्नाचं लगेच उत्तर दिलं तर बरं होईल. माझं पूर्ण होत्या प्रसादजी. बरोबर. तुमच्या याच मुद्द्याला लगेच उत्तर घेऊ म्हणजे वेळ वाचेल आपला. खरेदीसाठी आम्ही जेव्हा गेलो की कापसाची एकाधिकार खरेदी जेव्हा सुरू होती आणि 3 दिवस शेतकरी बसून होते थंडीत, तेव्हा आम्ही जेव्हा सरकारकडे गेलो, मुख्यमंत्र्यांशी आमचं बोलणं झालं की त्यांनी सांगितलं की आमच्याशी बोलायला तुम्ही या आणि शरद जोशी त्यांच्याशी बोलायला गेले. सरकारशी बोलायला तयारच आहे. आम्ही सरकारशी बोलायला तयार आहे. समिती सांगा, तुमच्या पद्धतीने समिती सांगा, तुम्ही समितीचं नाव सांगा. तोपर्यंत काही 40 दिवस आणि न्यायालयापर्यंत समितीचं नाव सांगा. एक उदाहरण
एक उदाहरण सांगा. हो, मी तुम्हाला सांगते, एकदा तुम्ही ऐका सरकारने तर. न्यायालयाला हॅलो, सरकार थोडी न्यायालयात गेलं न्यायालयाने समिती समिती नेमली आहे. बनवायसाठी. हॅलो, एक मिनिट सरोजताईंचा आवाज दाबला जातोय, नीट मुद्दा ऐकायला येत नाही. सरोजताई बोलतायत. सरोजताई, आपण तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या समोर आपली भूमिका मांडायला गेलात, पुढे काय झालं? हो, आणि त्या भूमिकेतून जो तोडगा निघाला तो तोडगा आम्ही मान्य केला, त्याच्यामुळे समिती गठीत करण्याचं कारणच नाही. बरं, तर आम्ही आता सर्वोच्च सरोजताई, इथे न्यायालयात आक्षेप असा गेलो नोंदवला जातोय. सर्वोच्च सरोजताई, न्यायालयात एक मिनिट असतो ऐका, आणि माझा एक समिती प्रश्न गठीत ऐका. केली इथे असा असती, आक्षेप आता तर नोंदवला जातो आहे की सरकारशी चर्चा करायला आत्ताचे शेतकरी पण तयार आहेत. आत्ताच्या शेतकऱ्यांना सरकारशी चर्चा करायची नाही असं त्यांनी कधी म्हटलेलं नाही. इतिहासामधले दाखले देत असताना तुम्ही पण सरकारशी चर्चा करत होतात. त्यावेळेला समिती समोर मागण्या मांडायला जायची वेळ आली नव्हती. मग समिती मान्य करा हा आग्रह बरोबर आहे का? प्रसादजी, एक मिनिट थांबा अजितराव, हा प्रश्न सरोजताईंना होता. काय समिती मान्य करा? अर्थात जर यांना सरळ सरळ सरकारशी तोडगा निघतच नाहीये तर यांनी समिती मान्य करायला पाहिजे. हवे तर यांनी यांचे लोक समितीत घालायला पाहिजे. बरं. अनिल घनवटचं म्हणणं आता यांनी ऐकलेलं आहे. याच्या उपरही जर यांचा कोणावरच विश्वास नसेल तर यांना फक्त देवच वाचू शकतो. कदाचित त्याच्यावरही यांचा विश्वास नसेल. देवावर कम्युनिस्टांचा विश्वास असतो का, याच्यावर एक स्वतंत्र चर्चा करायला लागेल. तो विषय इकडे नको आता काढायला. अनिल बोंडेंकडे जाऊयात पटकन. अनिल बोंडेजी, प्राप्त परिस्थितीमध्ये आंदोलनाचं पुढचं वळण काय? नाही, इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच या आंदोलनामध्ये इंटरव्हीन केलेलं आहे. कायद्याला स्थगिती दिली आणि समिती बसवली आहे. त्यामुळे शरद जोशींच्या पुढे हा प्रश्न कधी आला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की मला यांच्या हेतूबद्दल शंका येते की यांना सरकारबद्दल चर्चा करायची नाही. यांना म्हणजे सरकारच्या 9 फेऱ्या झाल्या तरी त्यांचं म्हणणं त्यांना रेटायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचं ऐकायचं नाही, समिती समोर यायचं नाही. यांना हे वाटतं की सरकारने त्या शेतकऱ्यांच्या तिथे उठवण्याचा प्रयत्न करावा, तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हावी, शेतकऱ्यांना इजा व्हावी आणि त्याचं भांडवल करून अनेक वर्षापर्यंत राजकारण करता यावं. डॉक्टर हा साहेब, उद्देश निश्चितपणे डॉक्टर कम्युनिस्ट बोंडे, आणि काँग्रेसचा आहे. डॉक्टर कम्युनिस्ट बोंडे, आणि काँग्रेसचा आहे. आपले हे यांना आक्षेप गोंधळाची याही आधी चर्चेत आले. परिस्थिती पुनरुक्ती निर्माण टाळण्यासाठी मी करायची. थांबवतो. यांना एक प्रश्न सोडवायचा माझा नाहीये. आपल्यासाठी आहे. यांना डॉक्टर बोंडे साहेब, शेतकऱ्याची माझा एक काही प्रश्न आहे घेणं-देणं आपल्याला. माझा एक प्रश्न आपल्याला असा आहे, आंदोलक जर असं म्हणत असतील की ते समिती समोर जाणार नाहीत, आंदोलक जर असं म्हणत असतील समिती निष्पक्ष नाही, आंदोलक जर असं म्हणत असतील समितीच्या संकल्पनेलाच त्यांचा विरोध आहे, केंद्र सरकार आता परिस्थिती बदलण्यासाठी काही भूमिका बदलू शकतं का, की जे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत त्यांच्या पालनकर्त्याची भूमिका केंद्र सरकार घेणार आहे? आता सर्वोच्च न्यायालयाने सांगावं की आता काय करावं. सर्वोच्च न्यायालयाने काल सांगितलं की बा सरकार 9 वेळा चर्चा करते, का निर्णय होत नाही. हे केंद्र सरकारने आपणच सांगितलं कालच्या चॅनलवर की केंद्र सरकारला दरडावलं, थापड मारली, एवढ्या सगळ्या गोष्टी. आता त्यांना पण अनुभव येतोय आंदोलकाचा की आंदोलक म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाच्या समितीवरही आमचा विश्वास नाही. यामध्ये एक वेळकाढूपणा आहे, काळबेर आहे. हे अजित नवलेच्या तोंडातून आपण ऐकलं ना. मग सरकारने एवढी नमती भूमिका घेतल्यानंतर सुद्धा सरोजताईंनी सांगितलं कायदा तर काही रस्त्यावर रद्द होत नाही आणि म्हणून यामध्ये तोडगा काढण्यासाठी यांनी समोर यायला पाहिजे. तेव्हा अजितरावांना संधी देऊयात आता पटकन. अनिलजी, आपली भूमिका लक्षात आली. अजितराव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात ज्या गोष्टींना या आधी मांडलंय कृपया त्या मांडू नका. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे, या पुढे काय? तुम्ही यानंतर राजभवनावरचे मोर्चे ठरवलेले दिसत आहेत. 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा न काढण्याचा एक निर्णय आपण घेतला, तेही जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीनं दिल्लीला पडलेला शेतकऱ्यांचा वेढा आजही कायम आहे, तो तसाच भविष्यात कायदे रद्द होत नाही तोपर्यंत राहणार आहे का? शेतीमालाचा संबंध बाजार कॉर्पोरेट घराण्यांना आंदोलन देण्याचं कारस्थान हाणून पाडण्याची आणि देशाची अन्न सुरक्षा वाचवण्याची आणि शेतकऱ्यांना हमी भावाचं संरक्षण देण्याची ही लढाई आहे. ती शांततेच्या मार्गाने लोकशाही चौकटीतच होईल. आमचा आंदोलनाचा पवित्रा काय असेल याच्याबद्दल 500 संघटना आम्ही एकत्र बसू आणि त्यानंतरच आम्ही निर्णय करू. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाच्या शेतकऱ्याला हमी भावाचं संरक्षण आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट घराण्यांना ज्या प्रकारे आंदोलन हे सगळं शेती क्षेत्र द्यायचं आहे ते कारस्थान आम्ही हाणून पाडत नाही आणि संरक्षण मिळवून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. अजितराव, हमी भाव देण्याबाबतीत सरकार तयार दिसतंय.
हमी भावाचं हा. संरक्षण आताही हे- सुरू आहे. प्रसादजी जी हे बघा इथेच शब्दांचे खेळ असतात. आम्ही वारंवार म्हणतोय की हमी भाव हा देशातल्या खूपच कमी शेतकऱ्यांना मिळतो. ठीक. त्याला कायदेशीर चौकट द्या. तुम्हाला द्यायचे हमी भाव, तुम्ही द्यायला तयार आहे, मग त्याचा कायदा करा. आणि महाराष्ट्रातला शेतकरी ज्याच्या प्रचंड आत्महत्या होत आहेत, त्यांचा आपण- कापूस असेल, सोयाबीन असेल, दूध असेल, ठीक आहे. या ठिकाणचा पोल्ट्री व्यवसाय असेल, त्याला हमी भावाचं कायदेशीर हा संरक्षण म्हणजे द्या. थोडक्यात आता ही मागणी आमची आहे. हमी भावाची यादी वाढत जाणार आहे. ठीक आहे अजितराव, मुद्दा लक्षात आला. एक पटकन छोटीशी 30 सेकंदातली प्रतिक्रिया कृपया पटकन चिन्मय भोसले यांनी द्यावी. समिती समोर जर समजा नक्की मागू. शेतकरी जायला तयार नसतील तर न्यायालय पुन्हा या प्रकरणात हस्तक्षेप करेल का आता समितीचा अहवाल येईपर्यंत न्यायालयात काही होणे नाही? आजच्या म्हणण्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांनी जर तुम्हाला समिती समोर जायचं नसेल तर तुम्ही खुशाल तुमचं आंदोलन चालू ठेवा असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे समिती समोर जे हजर होतील त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर जाईल. मला अजून 2 मुद्दे लवकर एका मिनिटाच्या आत तुमच्या समोर असे मांडायचे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या हिअरिंग मधले, की फक्त समितीबद्दल आजचं हिअरिंग लिमिटेड नव्हतं. तर मगाशी तुम्ही जे एक म्हणलात की बायका आणि लहान मुलं आणि वृद्ध देखील आता सगळ्या अजिटेशन मध्ये आहेत, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो मुद्दा आज आवर्जून घेतलेला आहे. आणि जितके आंदोलकांचे वकील तिथे आज हजर राहिले त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यांनी मान्य केलं की आंदोलन चालू राहील, पण आंदोलनामध्ये वृद्ध, महिला किंवा लहान मुलं सामील होणार नाही. ठीक. तो एक भाग झाला. आणि दुसरा त्यांच्या साईडनं मुद्दा असा निर्माण झाला होता की ह्या कायद्यांनी सगळ्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाईल का, असा एक मुद्दा मांडला होता आंदोलकांच्या ठीक. वकिलांनी. तर तो सुप्रीम कोर्टात मी तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टातही मांडलं गेलं आहे की सेक्शन 8 प्रमाणे त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की कुठलीही ट्रान्सफर ऑफ लँड ह्या कायद्यामध्ये होऊ शकणार नाही. ठीक आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये न्यायालयात घडलेल्या घटनांचा पूर्ण तपशील चिन्मय भोसले यांनी दिला. त्यांच्यासह सर्व पॅनलवरच्या आपल्या सहभागी मान्यवरांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद. चर्चेत इथेच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.